नमस्कार, मी आहे प्रियांका. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अत्यंत सुंदर असा साडीचा प्रकार दाखवणार आहे. तो म्हणजे रेशम पैठणी. रेशम पैठणी हा जो साडीचा प्रकार आहे, हा पेशव्यांच्या काळापासून सुरू झाला. कारण पेशव्यांच्या काळी तिथले स्त्रिया, त्या काळातील स्त्रिया अत्यंत सुरेख, नटून, थटून, उत्तम अशा छान प्युअर रेशम आणि जरच्या साड्या घालण्याचा प्रथा जी होती, ती अत्यंत सुंदर आणि सुरेख होती. आज मी तुम्हाला अत्यंत सुरेख अशा छान दागिन्याची ओळख करून देणार आहे. तो म्हणजे पेटीचा सुरेख असा मोत्याचा दागिना. धनाची पेटी असं आहे. तर मैत्रिणींनो, पूर्वीच्या काळी पेटीमध्ये सुरेखपैकी छान अशा दागिन्यांची साठवण करण्यात यायची. त्या दागिन्यांना जपण्यात यायचं आणि प्युअर मोत्याचे, प्युअर छानपैकी सोन्याचे, चांदीचे, नगनगिन्यांचे जे दागिने होते ते पेटीमध्ये जपले जायचे. आणि मग इथूनच हा जो दागिना आहे तो सुरुवात झाला. तो म्हणजे सुरेखपैकी छान असा पेटी मोती दागिना. आता हा जो मी दागिना घातलेला आहे तो पेटी दागिना आहे. तुम्ही याचं जवळून लुक बघू शकता. पेटी आहे सुंदरपैकी छान अशी मोत्याची आणि रुबीची, ऑल ओव्हर 5 पदरी ही माळ आहे कल्चर मोत्यांची आणि सुरेखपैकी छान असा दागिना आहे. तर मैत्रिणींनो, या टाईपचे जे दागिने आहेत ते दिसताना प्रचंड सुरेख दिसतात, उत्तम दिसतात आणि तुमचं जे सौंदर्य आहे ते वाढवतात. खरोखर जुन्या काळी ज्या गोष्टींची किंवा ज्या दागिन्यांची, ज्या साड्यांची जडणघडण झाली, ते आत्ताही बघितल्यावर तेवढंच नवनवीन आणि छानपैकी तरतरी देणारं वाटतं. तर उत्तम असं छान दागिन्यांचं आणि साड्यांचं कलेक्शन मी आज घेऊन आलेली आहे तुमच्याबरोबर. तर मैत्रिणींनो, आजची जी साडी आहे ती देखील आहे पेशव्यांच्या काळापासून प्रचलित झालेली सुरेखपैकी छान अशी रेशम पेशवाई. अस्सल रेशमी, प्युअर आणि कायम असं मौसूद अशा साड्यांचं कलेक्शनच त्यावेळी करण्यात यायचं. आणि आज जी मी साडी दाखवणार आहे ही एक्झॅक्टली तशी आहे. आजच्या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 1150. तुम्ही या साडीचं संपूर्ण जे लुक आहे ते बघू शकतात. किती छान लुक आहे. तुम्ही या साडीची बॉर्डर बघू शकतात. किती सुरेख बॉर्डर आहे आणि किती उत्तम अशी साडी आहे. नाजूकपैकी बुट्टा आहे, सुंदर अशी साडी आहे आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची येणार आहे, ज्याची प्राइस तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 1150. यामध्ये 2 डिझाईन आहे. आणि आता या साड्या आपण कुठे आणि कशा वापरू शकतो? देण्याघेण्यासाठी उत्तम साड्या हव्या आहेत, नवीन लग्न झालंय, छान अशा काठपदराच्या साड्या मुलींनी घालाव्या, सुनेनी घालाव्या असं तुम्हाला वाटतंय, त्यावेळेसाठी आजचं हे पेशवाई कलेक्शन हे अत्यंत योग्य. कारण या नेसण्याकरता वेअर केलेल्या साड्या ज्या आहेत त्या खूप छान दिसतात, लुक अत्यंत छान येतं आणि सुरेख उत्तम अशी ही साडी आहे. जाऊयात आपण आजच्या सेकंड साडीकडे. सुरेखपैकी छान असा मोरपंखी रंग आहे आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन आहे. छान अशी मोराची बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपने लुक देते. तुम्हीचं लुक बघू शकतात, किती सुरेख लुक आहे आणि छान असं लुक आहे ते. तर मैत्रिणींनो, साडीची प्राइस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1150. साडीच्या पुढे छानपैकी असा चेरी रेड कलरचं ब्लाऊज आहे. सुंदर सुरेखपैकी छान असा पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपने येणार आहे. दिसताना अत्यंत उत्तम, शेवटपर्यंत भरीव आणि बेस्ट साडी. प्राइस 1150. सुरेखपैकी छान असा ऑरेंज कलर आहे आणि असा ऑरेंज कलर जो लांबून दिसताना तुम्हाला वेल्वेट सारखा दिसेल, पण जवळून मात्र तो छानपैकी असा सिल्कचा असेल. आणि याची जी बॉर्डर आहे ती रेशमची बॉर्डर आहे, म्हणून आजच्या साडीचं जे नाव आहे ते रेशम पेशवाई असं नाव आहे. कॉन्ट्रास्ट अत्यंत सुंदर आहे. छान असं डार्क राणी कलरचं ब्लाऊज आहे. तुम्ही याचं ब्लाऊज बघू शकतात, किती सुरेख राणी कलरचं ब्लाऊज आहे. छान असा पदर आहे जो की अत्यंत भरीव असा रेशमचा पदर आहे आणि छान अशी साडी आहे. ही साडी फुगते का? तर अजिबात फुगणार नाही. मी आज जशी साडी वेअर केली आहे तुम्ही बघू शकता की किती भारीचं लुक येतंय आणि किती सुरेख ही साडी दिसती आहे. ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईपची साडीचा फ्लो अत्यंत सुरेख आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 1150. त्यानंतर अत्यंत सुरेख असं वाईन आणि ग्रीन कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ते अत्यंत डार्क टोनमध्ये येतं, जे की प्रचंड भारी दिसतं आणि लुक अत्यंत छान येतं. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर या टाईपचं छानपैकी असं ब्लाऊज आहे, जे की खूप बेस्ट आहे. आणि तुम्ही याची बॉर्डर बघू शकतात, किती बेस्ट बॉर्डर आहे ते. छान असा पदर आहे याचा पदर देखील खूप सुंदर असा हेवी पदर येणार आहे आणि संपूर्ण साडीचं जे लुक आहे ते या टाईपचं आहे. ऑल ओव्हर युनिक लुक आहे. बेस्ट अशी साडी आहे, शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 1150. अत्यंत सुरेख असा छानपैकी बॉटल ग्रीन कलर म्हणजे तुमचं डोहाळ जेवण असेल किंवा काही ग्रीन कलरमध्ये आपल्याला भरपूर वेळा हळदीला आपण हा रंग वेअर करतो, त्यावेळेसाठी उत्तम असा रंग म्हणजे ग्रीन. तर मैत्रिणींनो, पेशवाई सगळ्यांनाच माहिती की पेशवाईमधील हिरवा रंग अत्यंत फेमस असतो, कारण तो दिसताना खूप जास्त उठावदार दिसतो.
छानपैकी असे डार्क ब्लॅकिश मेहरून कलरचे काठ आहेत, जे की अत्यंत मेहरून काठ आहेत. तुम्ही बघू शकतात किती सुरेख याचे काठ आहेत ते, आणि लुक देखील किती छान आहे ते. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. बेस्ट असं कलेक्शन आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. प्राईज आहे ती म्हणजे 1150. अत्यंत सुंदर छान असा कोसा कलर. कोसा कलर बघता क्षणी तुम्ही या रंगाच्या प्रेमात पडू शकतात. आणि 50 पैकी फक्त 10 साड्यांमध्ये हा रंग येतो. म्हणजे मला असं म्हणायचं की 10 पैकी फक्त एक साडीमध्ये हा रंग येतो. इतका रेअर आणि सुरेख हा रंग आहे. तुम्ही या रंगाची शाईन बघू शकतात, कारण इतकी सुरेख याच्यावर शाईन आहे. तुम्ही असं जवळून जिथं जिथं हा घडी पडेल तिथं तिथं हा डायमंड सारखा चमकेल आणि अत्यंत सुरेख हा रंग दिसेल. प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1150. छान असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज, याचं जे लुक आहे ते इतकं सुरेख येईल, इतकं छान येईल. छानपैकी असं ब्लाऊज आहे. तुम्ही याचं रॅड छान ब्लाऊज बघू शकतात, आणि प्रत्येक वेळ असं की काहीतरी रेडनेसमध्ये देखील चमक आहे. आणि बेस्ट अशी साडी आहे. उत्तम असं कलेक्शन आहे. ऑल ओव्हर या टाईपची आहे. साडी फुगते का? अजिबात फुगणार नाही. हिचा फ्लो प्लेट्सचा इतका सुंदर येईल, इतका सुरेख येईल. लुक इतकं छान येईल की दिसताना ते अत्यंत सुरेख दिसेल. अत्यंत सुरेख असा फ्लो आहे. तुम्ही फ्लो देखील बघू शकतात. बेस्ट अशी साडी आहे. एक असा छानपैकी जो अस्सल पैठणीमध्ये रंग येतो तो हा रंग आहे, जो की अत्यंत छान आहे. डार्क टोन आहे, आणि बऱ्याचदा मैत्रिणींची रिक्वायरमेंट या रंगाकडे खूप जास्त असते की ताई आम्हाला हा रंग हवा आहे. कॉन्ट्रास्ट ग्रीन ब्लाऊज आहे, जे की पदराच्या पुढे आहे. ग्रीन कलरचे पदर आहे. छान असे पेशवाई काठ आहेत. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राईज आहे ती म्हणजे 1150. पेशवाई साडीमध्ये प्रत्येक वेळी असं येते की एक नवीन रंग येतो, आणि यावेळेचा तो नवीन रंग हा आहे. छान पिकेचा पेस्टल सी ग्रीन कलर आहे, आणि अत्यंत युनिक आणि छान कलर आहे. रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे. छान असे रेडिश कलरचे काठ आहेत, आणि साडी जी आहे ती अत्यंत सुरेख दिसती आहे. या टाईपची साडी आहे. या टाईपचा पदर आहे, आणि या टाईपचं संपूर्णपणे लुक आहे. साडीचा जो पदर आहे तो इतका सुरेख याचा बसतो, कारण याचे काठ इतके छान आहेत. नाजूक असे काठ आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे, आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे. प्राईज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1150. नो आता पेशवाईमधील दुसरा प्रकार. इथे डिझाईन आणि बुट्टा चेंज झालेला आहे. बॉर्डर ही थोडीशी डिफरंट आहे, पण लुक अत्यंत सुरेख आहे. एकदा आपण डिटेल लुक घेऊया. तर मैत्रिणींनो, या टाईपचं सुरेखपैकी छान याचं ब्लाऊज आहे. तुम्ही याचं ब्लाऊज बघू शकतात. किती उत्तम असं ब्लाऊज आहे, आणि किती छान असं ब्लाऊज आहे. ते नाजूक नाजूक चौकोनी याच्यावर बुट्टे आहेत, आणि ऑल ओव्हर जी साडी आहे तिचा पदर अत्यंत बेस्ट आहे. आणि बॉर्डरकडे आता आपण येऊया. तिची बॉर्डर तुम्ही बघू शकतात. किती सुरेख अशी बॉर्डर आहे, आणि रंग जो आहे तो म्हणजे डार्केस्ट असा वाईन कलर. सुंदर साडी आहे, आणि याच्यातील जे पुढचे कलर्स आहेत ते देखील अत्यंत सुंदर आहेत. डार्क टोनवरती आहे. प्राईस इक्वल येणार आहे, सेम येणार आहे. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची आहे. साडीच्या पुढे तुम्हाला छान असं रेशमचं ब्लाऊज येणार आहे. सुंदरपैकी ऑल ओव्हर रेशमचा पदर आहे, आणि ऑल ओव्हर रेशमचीच ही साडी आहे. रेशममध्ये एक बेनिफिट असतात की काठ जेव्हा आपण खोचतो तेव्हा ते अजिबात हेवी होत नाही, आणि लुक अत्यंत बेस्ट आहे. छान अशी साडी आहे. शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. प्राईस ही सेम 1150 येणार आहे. त्यानंतर सुरेखपैकी छान अशी साडी आहे, जो की छान असा पोपटी आणि ज्याला आपण खरं तर नेव्ही ब्लू कलर म्हणतो. म्हणजे हे कॉम्बिनेशन इतकं सुरेख दिसतं. अस्सल मराठी मुलगीने. आज मी नथ इथं वेअर नाही केली, कारण इतकं प्रचंड गरम होतं. दोनदा मी नथ घातली, पण दोनदा ती पडली, आणि मग विचार केला की थोडंसं मी कन्फ्यूज बोलण्यामध्ये हे होऊ शकते, त्यामुळे मग आज नथचं आम्ही तर राहू दिलं. तर मैत्रिणींनो, ऑल ओव्हर जी साडी आहे तिचं ब्लाऊज या टाईपचं आहे, आणि काठही असेच आहेत. सुरेख काठ आहे. संपूर्णपणे बेस्ट अशी साडी आहे. युनिक असं कलेक्शन आहे, आणि छान चमक आहे साडीला. इतकी सुंदर चमक आहे, इतकी छान. जिथं जिथं प्लेट्स पडतील तिथं तिच्याची चमक चमकेल अशी साडी. शेवटपर्यंत भरीव. प्राईस आहे 1150. छानपैकी असा चिंतामणी कलर आहे, आणि गुलबक्षी कलरचं कॉन्ट्रास्ट आहे. अत्यंत सुरेख आणि युनिक असं हे कॉन्ट्रास्ट आहे. छान गुलबक्षी, छान असा याचा ब्लाऊजचा साडीचा पदर आहे, जो की पूर्णपणे भरीव आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. तुम्ही आरामात तिला होम वॉश करू शकतात. रंग जाणार नाही, काहीही होणार नाही. चिंतामणी सुरेख कलर आहे. छानपैकी असा बॉटल ग्रीन कलर आहे, आणि बॉटल ग्रीनला रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे. तुम्ही याचं कॉन्ट्रास्ट बघू शकतात. किती सुरेख कॉन्ट्रास्ट आहे, आणि ऑल ओव्हर साडी या टाईपची तुम्हाला मिळणार आहे, जी की अत्यंत सुरेख आहे.
उत्तम असं कलेक्शन आहे, छान अशी साडी आहे, शेवटपर्यंत भरीव आहे. सुंदरपैकी छान असं पैठणीचा कलर आहे. पैठणीचा कलर किंवा ज्याला आपण अस्सल एक डार्क जामुनी टचमध्ये सुद्धा, म्हणजे भरपूर नावं आहेत त्या रंगाला खरं तर अत्यंत सुरेख अशी साडी आहे. हाताळताना ती अत्यंत छान वाटते. शेवटपर्यंत चौकोनी बुट्टा आहे याच्यावर. त्यानंतरचं जे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन असं कॉम्बिनेशन आहे जे 2 in 1 आहे. म्हणजे या टाईपचं सेम अपोजिट कॉम्बिनेशन नेक्स्ट साडीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ते म्हणजे छान असं फिरोझी अँड छान असं सन ऑरेंज कलरचं, जसा सनलाईट असतो अत्यंत ब्राईट शायनी, एक्झॅक्टली हा तसा रंग आहे जो की अत्यंत सुरेख आहे. आणि याचा जो ब्लाऊज आहे तो तुम्हाला नाजूक चौकोनी पूर्णपणे जरीने भरलेला येणार आहे आणि संपूर्णपणे रेशमचं काम याच्यामध्ये आहे. आणि खरं तर बुट्टे देखील याच्यामधले रेशमी आहे. त्यामुळे सगळ्यात मेन उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला अगदी कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये दिवसभर साडी हँडल करायची असेल तर रेशम जी साड्या आहेत त्या बेस्ट असतात. आणि त्यानंतर अपोजिट कॉम्बिनेशन ऑरेंज आणि डार्क फिरोझी. तर मैत्रिणींनो, जसं की तुम्हाला मी म्हटले की उन्हाळ्यासाठी खरोखर उत्तम बेस्ट आणि सगळ्यात युजफुल साडी म्हणजे रेशमाची. रेशमचं काम ज्या साडीमध्ये केलेलं असतं ती हाताळताना खूप जास्त लाईट वेटेड असते. सगळ्यात मेन म्हणजे टोचत नाही, गरम होत नाही आणि प्राईस देखील कमी आहे. तर असा होता मैत्रिणींनो आजचा ब्लॉग. कॉम्पिटिशनबद्दल तुम्हाला माहितीच आहे. 3 सिम्पल रूल आहेत. सगळ्यात फर्स्ट रूल म्हणजे योग्य सजेशन जे मला माझ्या व्लॉग दरम्यान किंवा मला माझ्या रील्स दरम्यान कामात येऊ शकते. सेकंड जे आहे ते म्हणजे माझ्या इंस्टाग्रामला फॉलो आणि फॉलो करून घेणं तुमच्या मैत्रिणींकडनं. आणि थर्ड जे आहे ते देखील सेम आहे, जास्तीत जास्त मैत्रिणींकडून माझं यूट्यूब चॅनल आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावं. कारण आज तुम्ही खंबीरपणे माझ्या मागे उभे आहात म्हणून इतकं स्ट्रॉंगली मी परफॉर्मन्स देऊ शकते आहे. आणि खरोखर यामध्ये तुमचा अत्यंत मोठा हातभार आहे. लवकरच छान विजेते जाहीर होणार आहेत. प्रत्येकाला सप्तशृंगी क्रिएशनकडून मिळणार आहेत सुंदर साड्या. तर जाऊयात आजच्या दागिन्याकडे. आजचा जो दागिना आहे तो अत्यंत सुरेख असा छान पेटीचा दागिना आहे. याला पेटी म्हणायची आणि हा अत्यंत जुन्या काळाचा दागिना आहे. तो खूप सुंदर दिसतो. आता खूप रेअरली बघायला मिळतो. कल्चर सेमी कल्चर मोती आहेत हे, प्युअर कल्चर नाही. जर प्युअर कल्चर घेतले तर हाच पेटीचा दागिना तुम्हाला जवळजवळ 15,000 ते 20,000पर्यंत जाऊ शकला असता. पण या दागिन्याची प्राईज आहे ती म्हणजे 3,500. सुरेखपैकी छान असे पेटीचेच लुक असणारे कानातले आहेत आणि बेस्ट असं आहे. आणि 3,500मध्ये उत्तम साडी आहे. सगळ्या पेशवाई साड्यांची प्राईस तुम्हाला येणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1150. व्हिडिओजच्या शेवटी माझा नंबर आहे. जी साडी आवडली तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि तुमची जी साडी ती लवकरात लवकर बुक करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर अँड थँक्यू सो मच.